नवी मुंबईच्या घणसोली परिसरात वादग्रस्त बॅनर, ठाकरेंशी गद्दारी केली तर जनता माफ करणार नाही, बॅनर झळकला। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी लांबणीवर, पुढील सुनावणी शुक्रवारी। महापौर पदाकरता शिंदेंना कोणी विचारत नाही, शिंदेंच्या शिवसेनेला सारखी झोळी पसरवावी लागते, राऊतांची टीका। सुषमा अंधारेंवर सोलापूर संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी, अनिल कोकेळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं जबाबदारी। पुण्याजवळील शिरूर परिसरातील ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट अहिल्यानगरच्या एलसीबी पोलिसांपर्यंत, श्याम गुजर नावाचा पोलीस कर्मचारी ताब्यात। महाराष्ट्राला खटला दाखल करण्याचा अधिकार नाही, महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर सिद्धरामय्यांचं वक्तव्य। राज्यात मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार, विविध कंपन्यांसोबत करार। दाओस मधील करारासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, भाटिया कमिशननं जमा केलेल्या इम्पेरिकल डाटा संदर्भात ससाणे यांचं कोर्टात आव्हान। पालघरमधून निघालेल्या माकपच्या मोर्चाचा आजचा तिसरा दिवस, मोर्चेकरी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाण मांडून। ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज गटनोंदणी करता कोकण भवनात जाणार, एकत्र रवाना होणार बसमधून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पुन्हा होणार पडताळणी, लाभार्थ्यांची संख्या घटण्याची चिन्ह, अदिती तटकरेंच्या पोस्टनं टेन्शन वाढलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।